नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे बाळांनो. फिजिक्सच्या पेपरमध्ये सगळ्यात टफ पार्ट जो गव्हर्नमेंट टाकतं ते म्हणजे तुमचे डेरिव्हेशन्स. ठीक आहे, डेरिव्हेशन्स आणि न्यूमेरिकल. ठीक आहे, मी गॅरंटी देतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला असे डेरिव्हेशन सांगणार आहे जे 100% येणार आहे. ठीक आहे, पण जर नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला लीक न्यूमेरिकल वरती हवा असेल, ठीक आहे, की कोणते न्यूमेरिकल एक्झॅक्ट येणार आहेत, पण त्यासाठी तुम्हाला 3000 लाईक्सचं टार्गेट कंप्लीट करावं लागेल बाळांनो. जसं तुम्ही 3000 लाईक्स कंप्लीट करणार, ऑटोमॅटिक तुमचा न्यूमेरिकलचा व्हिडिओ ऑटोमॅटिक पोस्ट होऊन जाईल. जर या व्हिडिओचे 3000 लाईक्स कंप्लीट झाले तर प्रत्येक विद्यार्थी लाईक करेल. ठीक आहे, सुरू करूया आपण. कोणते डेरिव्हेशन होणार आहेत, कशा पद्धतीने तुम्हाला सोडवायचे, ठीक आहे, प्रत्येक गोष्ट. ठीक आहे, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा. लास्ट व्हिडिओचा विनर राज गोडके होतो, ज्याला 59 रुपीज अमेझॉन व्हाउचर गेलेलं आहे. प्रत्येक व्हिडिओमधून आपण एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात, फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे बाळांनो. ठीक आहे, आणि यानंतरचे जेवढे पण पेपर लीक व्हिडिओ येणार आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे, कारण एक्झॅक्ट जे बोर्डाचे लीक प्रश्न असतात बाळांनो ते आपण इथे डिस्क्लोज करून देतो. ठीक आहे, त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट व्हिडिओचे विनर तुम्ही असू शकतात. आणि व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा बाळांनो. व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून कुठूनही काही प्रश्न लीक झाला, सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला येतो, म्हणून लगेच जॉईन करा. ठीक आहे, फुल होऊन जाईल, त्याआधी जॉईन करा. चला बघूया कोणते तुमचे डेरिव्हेशन्स येणार आहेत बाळांनो. ठीक आहे, एक्झॅक्ट गोष्टी सांगेल. ठीक आहे, विदाऊट टाइम वेस्ट. ठीक आहे, चॅप्टर 1 मधून बाळांनो ते जे कोनिकल पेंडुलमचं जे डेरिव्हेशन आहे ते सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे बाळांनो. ठीक आहे, आता हे तिघं डेरिव्हेशन्स इम्पॉर्टंट आहेत बाळांनो, पण सगळ्यात जास्त कोणतं इम्पॉर्टंट आहे? कोनिकल पेंडुलमचं. ठीक आहे, सगळ्यात जास्त विचारलं गेलेलं डेरिव्हेशन म्हणजे कोनिकल पेंडुलमचं, आणि या वर्षी येईल बाळांनो, तुम्ही डेरिव्हेशन करून जा. ठीक आहे, त्यानंतर जेव्हा आपण चॅप्टर 2 मध्ये जातो बाळांनो, चॅप्टर 2 कोणतं आहे तुमचं? फ्लुइड मेकॅनिक्स. ठीक आहे, फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये कॅपिलरी ट्यूबचं जे डेरिव्हेशन आहे ते सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे बाळांनो. 100% सांगतो या वर्षी तुमचं ते डेरिव्हेशन येईल. ठीक आहे, त्यानंतर आता यांचे सोल्युशन काय असतात हे तुम्हाला पुस्तकात भेटून जाईल बाळांनो. हे काय असे प्रश्न नाहीत की जे मी सोडून द्यायला पाहिजे. ठीक आहे, डेरिव्हेशन एक्झॅक्ट सेम असतात पुस्तकामध्ये. ठीक आहे, न्यूमेरिकल असते तर मी सोडून दिले असते तुमच्यासाठी, पण हे एक्झॅक्ट प्रश्न आहेत म्हणून तुम्ही पुस्तकाला रेफर करू शकतात. त्यानंतर तिसरं जे चॅप्टर आहे बाळांनो, ठीक आहे, VRMS KTG मधून. ठीक आहे, त्याच्यामध्ये स्पेसिफिकली डेरिव्हेशन नाही आहेत बाळांनो. जनरली त्याच्यामध्ये क्वेश्चन येतो तुमचा फेरीज ब्लॅक बॉडीवरती. ठीक आहे, 4 मार्काचा प्रश्न तिथं कव्हर होऊन जातो. बाकी कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी डिग्री ऑफ फ्रीडम वगैरे वरती तुमचा तिथं प्रश्न येऊन लागतो, पण न्यूमेरिकल या KTG मधून तुमचा नाही येणार बाळांनो. तुम्हाला काही चिंता करायची गरज नाही. ठीक आहे, त्यानंतरचं चॅप्टर कोणतं आहे? ठीक आहे, त्यानंतरचे डेरिव्हेशन बघू, पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट बाळांनो, टॉप 200 क्वेश्चनचा कोर्स आता आपण बंद करतोय. लवकरात लवकर एनरोल करा बाळांनो. मॅक्झिमम सिमिलर प्रश्न बोर्डात तिथूनच येतील, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. ठीक आहे, तुमच्या आयुष्याचा प्रश्न इथं चूक नका करू, नक्कीच एनरोल करा. ठीक आहे, खूप जास्त रिसर्च केलेली बाळांनो. प्रत्येक प्रश्नावरती तुम्ही लास्ट इयरची फीडबॅक बघू शकता. विद्यार्थ्यांनी 90 ते 95% वारी काढलेली, तुम्ही पण काढणार, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. नक्कीच एनरोल करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली. ठीक आहे, टॉप 200 क्वेश्चनच्या प्रश्नांमधूनच मॅक्झिमम सिमिलर प्रश्न येणार बोर्डामध्ये. ठीक आहे, चला सुरू करूया आपण. चौथं चॅप्टर बाळांनो, थर्मोडायनामिक्स. थर्मोडायनामिक्स मध्ये डेरिव्हेशन येईल का बाळांनो? नाही येणार. ही एक डेरिव्हेशन आहे पण ते येणार नाही बाळांनो. थर्मोडायनामिक्स मधून न्यूमेरिकल जास्त येतात बाळांनो. ठीक आहे, सिंपल गोष्ट, या गोष्टी तुम्हाला समजून घ्याव्या लागतील. त्यानंतर जेव्हा आपण याच्यामध्ये जातो बाळांनो, SHM मध्ये जातो. ठीक आहे, SHM मध्ये हे जे डेरिव्हेशन आहे, एक्सप्रेशन फॉर टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम, सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे बाळांनो. रोटेशन मधून कोनिकल पेंडुलम आणि SHM मधून तुमचं सिंपल पेंडुलम, सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट. 100% मी गॅरंटी देतो हे डेरिव्हेशन तुमचं येईल बाळांनो. ठीक आहे, त्यानंतर याच्यामध्ये जे तुमचं यंग्स डबल स्लिटचं आहे नेक्स्ट चॅप्टर मध्ये, सॉरी ये वाला अँप्लिट्यूड वाला है ना, हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. हे तुम्हाला करून ठेवायचं आहे. 100% हे डेरिव्हेशन मी सांगतो बाळांनो, परीक्षेत तुमचं येणार आहे. ठीक आहे, त्यानंतर फ्रॉनॉफर डिफ्रॅक्शन 100% सांगतो मी, हे डेरिव्हेशन तुमचा पेपरमध्ये येणार आहे, याला व्यवस्थित करून जा बाळांनो. ठीक आहे, त्यानंतर इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये तुमचं पॅरलल प्लेट कॅपॅसिटरचं एक डेफिनेशन पक्का असतं बाळांनो. कोणतं डेरिव्हेशन मी तुम्हाला सांगतोय, ये वाला 3 प्लेट कॅपॅसिटर वाला. 100% सांगतो हे डेरिव्हेशन तुमचं येणार आहे. 9 वेळा हे डेरिव्हेशन ऍज इट इज रिपीट झालेले बाळांनो. आता स्टडी करत होतो मी, 9 वेळा रिपीट झालेले. 100% मी सांगतो हे डेरिव्हेशन तुमचं येईल. ठीक आहे, त्यानंतर तुमचं या चॅप्टर मधून डेरिव्हेशन येत नाही, करंट इलेक्ट्रिसिटी मधून, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. ठीक आहे, त्यानंतर तुमचं याच्यामधून पण तुमचं डेरिव्हेशन येणार नाही. ठीक आहे, त्यानंतर हे जे डेरिव्हेशन आहेत बाळांनो, हे दोघं तुम्हाला प्रिपेअर करून ठेवायचे. ठीक आहे, कोणतं वाला? ऑब्टेन एक्सप्रेशन फॉर मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन, आणि त्यानंतर तुमचं आहे बाळांनो फील्ड इंटेन्सिटीचं. ठीक आहे, मॅग्नेटायझेशनचं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे बाळांनो. ठीक आहे, त्यानंतर तुमचं लॉरेंट फोर्स खूप इम्पॉर्टंट आहे बाळांनो. 100% मी गॅरंटी देतो तुम्हाला. नंतर आहे बाळांनो ट्रान्सफॉर्मरचं वर्किंग, याला तुम्ही डेरिव्हेशन नाही म्हणू शकतात, पण हा फिक्स क्वेश्चन आहे. 100% फिक्स, 100% येणारा क्वेश्चन आहे बाळांनो ट्रान्सफॉर्मरचा. ठीक आहे, हे 2 डेरिव्हेशन तुम्हाला करून ठेवायचे. त्यानंतर बाळांनो
LCR सर्किटचं डेरिव्हेशन सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट 100% मी गॅरंटी देतो ते डेरिव्हेशन तुमचं येणार आहे. या चॅप्टरमधून डेरिव्हेशन येत नाही. त्यानंतर डिराइव्ह एक्सप्रेशन ऑफ बोर रेडियस हे कम्प्लीट तुमचा हा जो पहिला प्रश्न आहे ना बाळांनो 100% मी गॅरंटी देतो. 100% गॅरंटी देतोय हा प्रश्न तुमचा येणार आहे. या प्रश्नाला व्यवस्थित करून जा. ठीक आहे. त्यानंतर याच्यामधून हा एक इम्पॉर्टंट आहे. दॅट्स इट. एवढे जर तुम्ही डेरिव्हेशन मी तेव्हा किती 4-5 मिनिटात सांगितले एवढे डेरिव्हेशन तुम्ही केले 100% मी गॅरंटी देतो बाळांनो. याच्यातूनच प्रश्न येतील. याच्या बाहेरचं तुम्हाला करायची गरज राहणार नाही. नक्कीच हे सगळे डेरिव्हेशन करून जा. डेरिव्हेशनचं तुमचा आज खेळ खतम आहे बाळांनो जर तुम्ही एवढे डेरिव्हेशन केले तर. जे डेरिव्हेशन येणार आहेत सगळे मी तुम्हाला सांगितलं. नेक्स्ट व्हिडिओ आपला छोटासा असणार आहे न्यूमेरिकल वरती. जर तुम्ही या व्हिडिओचे 3000 लाईक्स कंप्लीट केले ऑटोमॅटिक न्यूमेरिकलचे लीक न्यूमेरिकल आहेत बाळांनो त्याच्यावरती व्हिडिओ लागेल. फक्त व्हिडिओला लाईक करा. ठीक आहे. ज्या विद्यार्थ्यांनी टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये एनरोल केलं नसेल एनरोल करा. मॅक्झिमम सिमिलर क्वेश्चन तिथूनच येतील बाळांनो. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाळांनो. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय टेक केअर. थँक्यू.